श्री स्वामी समर्थ. तुम्हाला 2026 हे वर्ष कसं जाणार, काय आहे तुमच्या नशिबात, पहा तुमची रास. 2026 हे वर्ष ग्रह नक्षत्रांच्या दृष्टीने अनेक राशींसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. काही राशींना आर्थिक प्रगती, करिअरमध्ये उंची आणि स्थैर्य लाभेल, तर काहींना संयम, शहाणपणा आणि दूरदृष्टी ठेवावी लागेल. पैसा, नोकरी, व्यवसाय, प्रेम, कुटुंब आणि वैवाहिक आयुष्य या सर्व बाबींमध्ये हे वर्ष कोणासाठी भाग्यशाली तर कोणासाठी शिकवण देणारं ठरेल, हे जाणून घेऊयात या राशी भविष्याच्या माध्यमातून. वार्षिक राशी भविष्य. मेष रास आहे. 2026 हे वर्ष मेष राशीसाठी महत्वाकांक्षांना दिशा देणारं ठरेल. करिअर, सामाजिक प्रतिष्ठा, नेतृत्व गुण यामध्ये वाढ दिसून येईल. जबाबदाऱ्या वाढतील, मात्र त्या योग्य पद्धतीने हाताळल्यास वरिष्ठांचा विश्वास मिळेल. वर्षाच्या मध्यात पदोन्नती, मोठा प्रकल्प किंवा नवी संधी मिळू शकते. आर्थिक स्थिती स्थिर राहील, आत्मविश्वास वाढेल आणि वैयक्तिक आयुष्यातही सकारात्मक बदल जाणवतील. वृषभ रास. वृषभ राशीसाठी 2026 हे वर्ष आर्थिक बळकटी देणारं ठरेल. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील आणि बचतीकडे लक्ष देता येईल. शिक्षण, कौशल्य विकास आणि ज्ञानवृद्धीसाठी हा काळ अनुकूल राहील. प्रवास, प्रशिक्षण किंवा अध्यापनाशी संबंधित संधी लाभदायक ठरू शकतात. दीर्घकालीन निर्णय भविष्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरतील. संयम आणि व्यवहार कुशलतेमुळे आयुष्य अधिक स्थिर होईल. मिथुन रास. मिथुन राशीसाठी हे वर्ष बदल आणि संधी घेऊन येणार ठरेल. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. गुंतवणूक, कर्ज किंवा रखडलेल्या आर्थिक बाबी मार्गी लागतील. इतर जरी आनंदात गुंतलेले असले तरी तुम्ही भविष्यासाठी ठोस योजना आखाल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांना मान्यता मिळेल. प्रेम जीवन समाधानकारक राहील. योग्य निर्णय घेतल्यास नशीब साथ देईल. कर्क राशीसाठी नवीन वर्ष यश आणि भावनिक स्थैर्य देणार ठरेल. भागीदारी, सहकार्य आणि नातेसंबंध अधिक महत्त्वाचे ठरतील. व्यावसायिक तसेच वैयक्तिक आयुष्यात गंभीर चर्चा होतील. अविवाहितांसाठी स्थिर नात्याची सुरुवात होण्याची शक्यता आहे. कुटुंबात समजूतदारपणा वाढेल. संवाद आणि विश्वासामुळे नाती अधिक घट्ट होतील. सिंह राशीसाठी हे वर्ष जीवनशैलीतील सुधारणा घडवणार ठरेल. कामातील अडथळे हळूहळू दूर होतील. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या कामांना गती मिळेल. आरोग्य आणि कामाचा समतोल साधता येईल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. सातत्य आणि चिकाटी ठेवल्यास आत्मविश्वासात मोठी वाढ होईल. कन्या रास. कन्या राशीसाठी 2026 हे वर्ष आनंद, प्रेम आणि सर्जनशीलतेने भरलेलं ठरेल. दीर्घकाळाच्या मेहनतीनंतर आता आयुष्यात हलकेपणा जाणवेल. प्रेम संबंध अधिक दृढ होतील. सर्जनशील क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष यश मिळेल. अविवाहितांसाठी योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक आयुष्य सक्रिय राहील आणि मनशांती लाभेल. पुढची रास आहे तूळ. तूळ राशीसाठी नवीन वर्ष नव्या ऊर्जेचं आणि सकारात्मक बदलांचं ठरेल. घर, कुटुंब आणि वैयक्तिक आयुष्यात अधिक प्राधान्य दिले जाईल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. घरगुती कार्यक्रम, स्थलांतर किंवा मालमत्तेशी संबंधित निर्णय होऊ शकतात. भावनिक स्थैर्य मिळेल. भविष्यातील प्रगतीसाठी भक्कम पाया घालण्याचा हा काळ आहे. वृश्चिक रास. वृश्चिक राशीसाठी 2026 हे वर्ष धाडसी निर्णयाचं ठरेल. तुमच्या कल्पना आणि मागण्या ठामपणे मांडण्याची संधी मिळेल. अचानक आर्थिक संधी मिळू शकतात. गुंतवणूक किंवा नवीन करारातून लाभ होण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढीच्या दृष्टीने हे वर्ष महत्त्वाचं ठरेल. आत्मविश्वास आणि दूरदृष्टी यामुळे योग्य निर्णय घेता येतील. पुढची रास आहे धनु. धनु राशीसाठी हे वर्ष आर्थिक नियोजनावर भर देणार ठरेल. उत्पन्न, मालमत्ता आणि आत्ममूल्य याबाबत जागरूकता वाढेल. नवीन उत्पन्नाचे मार्ग खुले होतील. खर्च नियंत्रणात ठेवून दीर्घकालीन उद्दिष्टे निश्चित कराल. मेहनतीतील योग्य फळ मिळेल. भविष्यात स्पष्टता येईल आणि आत्मविश्वास वाढेल. मकर राशीसाठी 2026 हे वर्ष बदल आणि प्रगती घेऊन येणार ठरेल.
मागील अडचणी हळूहळू दूर होतील. स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्याची प्रेरणा मिळेल. नवीन जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडाल. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल आणि आत्मविश्वास वाढेल. कुंभ राशीसाठी हे वर्ष आत्मा साक्षात्काराचं ठरेल. स्वतःबद्दल आणि आयुष्यातील अपेक्षांबद्दल स्पष्टता येईल. आकर्षण आणि व्यक्तिमत्वात बदल जाणवतील. सामाजिक वर्तुळ वाढेल. नवीन ओळखी भविष्यात उपयोगी ठरतील. आयुष्यात नवे मार्ग आणि संधी उघडतील. हे वर्ष आश्चर्यकारकांनी भरलेले ठरेल. मीन राशीसाठी 2026 हे वर्ष दीर्घकालीन बदलांचे संकेत देणार ठरेल. अनेक वर्षांचा गोंधळ दूर होऊन स्पष्ट विचार मिळतील. ओळख, संपर्क आणि नेटवर्किंग महत्त्वाची भूमिका बजावतील. एखाद्या व्यक्तीमुळे मोठी संधी मिळू शकते. आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढेल आणि भविष्याकडे सकारात्मक दृष्टिकोन तयार होईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.